बेळगाव महापालिकेमध्ये कन्नड सक्तीविरोधात जी परवा प्राधिकरणाची बैठक झाली, कन्नड सक्ती करण्यासाठी बैठक झाली, त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आम्ही बैठक घेतली आणि बेळगावातले महापौर तसेच लोकप्रतिनिधींना भेटून ही सक्ती तात्काळ थांबवण्यासाठी निवेदन देण्याचं ठरवलं. बेळगावमध्ये गेल्या 70 वर्षापासून आमचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा संघर्ष चालू आहे. 2004 साली हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल केलेला असताना सुप्रीम कोर्टानं जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा अशा पद्धतीची सूचना केलेली असताना जाणून बुजून हे कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवून मराठी भाषा मराठी संस्कृती संपवण्याचा जो घाट घातला आहे त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. आज महापौरांना निवेदन देणार, येत्या काळात लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन ही सक्ती थांबवण्यासाठी आम्ही विनंती करू. जर त्यांनी नाही थांबवली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय मराठी भाषिकांना पर्याय राहणार नाही असा इशारा परवासुद्धा आम्ही बैठकीत दिला आणि आतासुद्धा आम्ही तीच भूमिका या ठिकाणी घेणार आहे. साहेब, आता तुम्ही गेल्या सभेमध्ये आपण एक निर्णय घेतला होता की जनप्रतिनिधीला राष्ट्रीय नेत्यांना पण भेटतो. काय झालं, कुठपर्यंत त्याने नेत्यांना काय तुम्ही आता संपर्क केलेला आहे, काय तुमच्या संपर्कात त्यांनी आहेत? नाही, अगदीच 2 दिवस आधी आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेतला होता. आज महापौरांना निवेदन देऊन त्याची सुरुवात करणार आहे. आम्ही बऱ्यापैकी लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. सध्याला पालकमंत्री असतील किंवा बाकीचे आमदार असतील हे लवकर आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे. ज्या वेळेला आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही आज ज्या पद्धतीनं आम्ही आमचा हा दौरा जाहीर केला आहे त्या पद्धतीने त्यांची भेट जाहीर करून त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू. पूर्वीपासून एक मागणी होती महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि या सीमा भागाचे महाराष्ट्र मराठी लोकांची पण आम्हाला पण सरकारी शासनाचे कागदपत्र आम्हाला मराठीमध्ये द्या. अजून पण त्याचा अंमलबजावणी होत नाही आहे. नाही, ती कागदपत्र सुरुवातीला मिळतही होती. जोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती निर्विवाद सत्तेवर होती तोपर्यंत सगळा कारभार मराठीतून सुद्धा चालायचा. आणि तुम्ही जर विचार केला तर निवडणुकीच्या वेळेला सगळेच राष्ट्रीय पक्ष प्रचाराच्या वेळेला 100% मराठीचा वापर करतात. मग त्यावेळेला त्यांना माहिती असते की मराठी भाषिकांना ही मराठी भाषा कळते, त्यांना समजण्यासाठी तुम्ही प्रचार मराठीतून करता, पण सरकारी कागदपत्र देण्याच्या वेळेला तुम्हाला कुठली अडचण येते हा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना विचारायचा आहे. रस्त्यावरची तर उतरून आंदोलन करायचे, आपण आपली भूमिका ठाम आहे. पुढचं कसं हे करणार, कसं हे लढायचं नाही. या सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून आम्ही एक अल्टिमेटम देऊ. त्या अल्टिमेटमपर्यंत त्यांनी जर ही सक्ती थांबवली नाही तर दरवेळेप्रमाणे रस्त्यावर आम्ही उतरून आमचा संघर्ष करू, आमची भावना व्यक्त करू. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेऊन केंद्राला याच्यामध्ये मध्यस्थी करून आमच्या भाषेला सन्मानानं वागवावं अशी विनंती त्या ठिकाणी करू. केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे मुख्य सचिव त्या ठिकाणी बेळगावात येऊन आमच्याशी बैठक करून त्यांनी महापालिकेला सुद्धा आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर या मराठी भाषिकांच्या भावना समजून घेऊन इथं त्यांच्या भाषेत त्यांना सर्व कागदपत्रे द्या, त्यांचे अधिकार द्या, पण अद्याप कुठलेही त्याच्यावर कारवाई झालेली दिसत नाही. आता दुसऱ्या राज्यांच्या नेत्यांशी काय संपर्क झालेला आहे काय ह्या विषयाबद्दल? ते महाराष्ट्रातल्या नेत्यांशी आम्ही सातत्यानं संपर्कात असतो. कालच आमचं एक शिष्टमंडळ जाऊन धैर्यशील मान्यांना भेटून याबद्दल माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी तज्ज्ञ समितीने उच्चाधिकार समितीची बैठक त्यांनी घेण्याचं आश्वासन येत्या 15 दिवसात आम्हाला दिलेलं आहे. त्या बैठकीत सुद्धा या विषयावर चर्चा होईल अशी आशा आम्हाला आहे. तज्ज्ञ समितीची जी निवड झाली तेव्हापासून कन्नड भाषिक हे अगदी आक्रमक झाले या संदर्भात नाही, जसे कन्नड भाषिक आपल्या प्रादेशिक अस्मितेवर आक्रमक होतात त्याच पद्धतीनं मराठी भाषिकांनी आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक होणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्याही भाषेला विरोध करत नाही. भाषा सगळ्या प्रत्येकाने शिकल्या पाहिजेत, प्रत्येक भाषेचा सन्मान राखला पाहिजेत. आमचं म्हणणं इतकंच आहे, आम्ही जसं मराठीला आई म्हणताना कन्नडला मावशी म्हणतो, त्यांनीसुद्धा त्यांची मातृभाषा जर कन्नड असेल तर मराठीला मावशीचा दर्जा द्यावा एवढी माफक अपेक्षा आमची आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही.